हाय फ्रेंड्स, माझं नाव चैतन्य पत्केन. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. खूप डिसअपॉइंटेड आहे मी या परफॉर्मन्सबद्दल टीम इंडियाच्या. कारण वी वर ऑलमोस्ट देअर, बट छोट्या छोट्या गोष्टी आणि थोडंसं लक आपल्यासोबत बॉलिंगच्या वेळेला नाही गेलं. दॅट्स वाय वी हॅव सफर्ड दिस डिफीट. आणि आपल्याला स्केपगोट शोधून चालणार नाही. बेसिक गोष्टी आपण चांगल्या नाही केल्या. मिस स्टम्पिंग एक ऋषभ पंतची होती दासून छानकाची, जी खूप लोक ओव्हरलुक करतात. दॅट वॉज डेट्रिमेंटल टू आर chances of winning in the longer run. So I'm very disappointed. आणि ॲज राईटफुली सो, बिकॉज टीम इंडिया मॅचच्या स्टार्टच्या आधी फेवरेट होती या गेममध्ये. बट क्रेडिट टू श्रीलंका, दे जस्ट ब्ल्यू अस आउट ऑफ द पार्क, एस्पेशली देअर ओपनर. आणि युझी चहलने प्रयत्न केला आपल्याला मॅचमध्ये आणायचा, बट इट वॉज नॉट इनफ. आणि लक पण आपल्यासोबत नव्हतं. जसं की तुम्हाला माहीत असेल, 5 का 6 वेळेला बॉल पहिल्या पॉवर प्लेमध्येच दोन्ही ओपनर्सकडून हवेत गेला, बट इट लँडेड इन नो मॅन्स लँड. सो अशा वेळेला काय नाही करू शकत. श्रीलंकन बॅट्समन पण दोघं हसत होते त्यांच्या लकवर, आणि इंडियन फिल्डर्सच्या तोंडावर पण एक ग्रीन, आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तशी होती, की वेन लक इज नॉट ऑन युअर साईड, एनिथिंग डझंट गो युअर वे. बट नुसतं लक फॅक्टर आपण नाही कन्सिडर करू शकत या डिफीटमध्ये. छोट्या छोट्या वस्तू जर आपण नीट केल्या असत्या तर मे बी वी कुड हॅव वन दिस अँड कुड हॅव स्टेड इन द एशिया कप. आता पूर्णपणे आपण आऊट नाही झालेलो एशिया कपमधनं, बट ऑलमोस्ट. कारण दुसऱ्या टीम्ससोबत जर आपलं फेट निर्भर असेल तर यू आर इन बिग ट्रबल. आणि खूप सारे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहेत जे, म्हणजे समजा जर एक जरी त्याच्यातलं परम्युटेशन कॉम्बिनेशन आपल्यासोबत नाही गेला, देन वी विल बी नॉकड आउट. आणि खूप अपेक्षा होत्या या टीमकडनं. आणि रोहित शर्मा म्हटलं पण दॅट प्रेस कॉन्फरन्समध्ये की वी हॅव आयडेंटिफाईड आर बेस्ट 11. बट थोड्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा फॉर्म्युलेट कराव्या लागतील, आणि इकडच्या तिकडच्या ज्या चुका होत आहेत त्या कमी कराव्या लागतील, आणि शिकावं लागेल मिस्टेक्समधनं. सो आपण फर्स्ट ऑफ ऑल ॲनालाइज करूया टीम इंडियाची इनिंग. टॉस ॲज युजल खूप क्रुशल असतो, आणि तिथे आपल्याला लक नाही मिळालं. बट वी स्टील हॅड द कॅपेबिलिटी डिस्पाईट लुझिंग द टॉस अँड बॅटिंग फर्स्ट ऑफ विनिंग. बट एनिवेज, दॅट इज वॉटर अंडर द ब्रिज ना. श्रीलंकेने टॉस जिंकला आणि बॉलिंगचा निर्णय घेतला. फर्स्ट 100 इनिंग्समध्ये भारताने 173 धावा केल्या, 8 गड्या गमावून 20 ओव्हर्समध्ये. के राहुलला परत फेलियर आलं त्याचं, हिज थर्ड फेलियर इन दिस एशिया कप. 6 धावा 7 चेंडूंमध्ये, फक्त 1 चौकार. महेश तीक्षणाने त्याला LBW प्लम इन फ्रंट आऊट केलं. आणि आता त्याच्या फॉर्म आणि त्याच्या प्लेससोबत खूप चर्चा वाढायला लागतील, अँड राईटफुली सो. कारण ईशान किशन खूप डिझर्विंग आहे. नाहीतर पुष्कळ लोक असं पण म्हणतात की रिषभ पंतला ते ओपनिंग ऑर्डरमध्ये स्लॉट इन करू शकतील. सो तो त्याचंच काम मुश्किल करतो आहे के राहुल. आणि अफगाणिस्तान विरुद्धची जी मॅच असेल, होपफुली इन दॅट गेम ही कम्स गुड, कारण ही इज रनिंग आउट ऑफ गेम्स. रोहित शर्माने त्याच्या करिअरची सगळ्यात चांगली इनिंग्स पैकी एक खेळली. 72 धावा 41 चेंडूंमध्ये, 5 चौकार 4 षटकार. आणि खूप तो अश्युअर्ड दिसला. आणि जसं की मी खूप वेळेला माझ्या व्हिडिओजमध्ये मेन्शन करतो, आपल्याला जो टेम्पो हाय सेट करायचा असतो इन टर्म्स ऑफ रन रेट करंटली इन T20 इंटरनॅशनल्स, त्याच फिलॉसॉफीचं त्यांनी पालन केलं. आणि ही कुड हॅव टेकन इज लिटिल बिट, 2-3 बॉल तो घेऊ शकत होता, आणि ही कुड हॅव इझिली रीच दिस 100. बट ही डिडंट. अनसेल्फिशली त्यांनी टीमच्या मोटिव्हचा विचार पुढे केला, आणि जेवढे जास्त रन बनवता येईल त्याचा विचार केला. दॅट्स वाय ही वॉज कॉट आउट ॲट डीप पॉईंट. ही वॉज व्हेरी डिसअपॉइंटेड, कारण इदर साईड 1-2 सेंटीमीटर तो बॉल 6 असता. बट एनिवेज, वन ऑफ द बेस्ट इनिंग्स. पॉवर प्लेमध्ये त्यांनी खूप छान अटॅक केला. त्याचा पुल शॉट इट इज वन ऑफ द बेस्ट इन द वर्ल्ड. फाईन लेगवर पण त्यांनी 2 6 लावल्या. ऑल इन ऑल वेलकम साईन फॉर टीम इंडिया दॅट आर कॅप्टन इज इन फॉर्म. विराट कोहली एक क्रॉस बॅटेड हॉईक खेळून आउट झाला, विच वॉजंट एक्सपेक्टेड फ्रॉम इट ॲट दॅट जंक्चर. पण आपण ते याला असं पण व्ह्यू करू शकतो की ही वॉज ऑल्सो ट्राईंग टू अप दी अँटी, आणि म्हणून तो हॉईक खेळून दिलशान मधुशंकाने त्याला आउट केलं 0वर. आय थॉट दॅट ही वॉज बॅक इन फॉर्म, बट ही नीड्स टू वर्क ऑन हिज टेम्परामेंट अ बिट. असं हे मी विराट कोहलीबद्दल बोलतो, हे कधी वाटलं नाही. बट समजा जर त्यांनी तो शॉट नसता खेळला एक वेळेस, आणि दुसरा बॉल चूज केला असता, किंवा त्याला सेट व्हायला थोडेसे 2-3 बॉल्स जरी दिले असते, तरी चांगला परफॉर्मन्स होऊ शकत होता. सूर्यकुमार यादवने 34 धावा केल्या 29 चेंडूंमध्ये.
एक चौकार आणि एक षटकार होती. माझ्या मते बाय ही स्टँडर्ड्स इट वॉज अ लेथार्जिक इनिंग्स. ही कॅन डू मच बेटर आणि फक्त हाँगकाँग विरुद्ध त्यांनी छान इनिंग्स खेळली होती. विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू क्वालिटी ऑफ हाँगकाँग बॉलिंग, पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध तो काही जलवा त्याचा दाखवू नाही शकला. नाव ही नीड्स टू वर्क ऑन दॅट. आणि त्यांनी सिंगल्स घ्यायचा प्रयत्न जरूर केला, बट त्याची इनिंग्स इन द लाँग टर्म इंडियासाठी बेनिफिशियल नाही राहिली. दॅट इज द बिटर ट्रूथ. हार्दिक पांड्याने 17 धावा केल्या 13 चेंडूंमध्ये. दासून शानकाने त्याची विकेट घेतली. अगेन ही वॉज लुकिंग व्हेरी गुड. अगेन्स्ट द रन ऑफ प्ले तो आऊट झाला. आणि समजा हार्दिक पांड्या टिकला असता तर आपला 20 ओव्हरमध्ये स्कोअर बियॉन्ड 190 जाऊ शकत होता. रिषभ पंतनी पण 17 धावा केल्या 13 चेंडूंमध्ये. त्याच्यामध्ये 4 चौकार लगावले. ही वॉज लुकिंग व्हेरी व्हेरी सेट अँड व्हेरी पॉइस्ड फॉर अ बिग रन, बट येस ही कुडंट ऑल्सो सेट द स्टेज ऑन फायर. दीपक हुड्डाने 3 धावा केल्या 4 चेंडूंमध्ये. दॅट वॉज अ रेअर फेल्युअर फॉर हिम. रविचंद्रन अश्विननी एक 6 लगावला. 15 रन केले 7 चेंडूंमध्ये. चांगला कॅमिओ होता तो. टुवर्ड्स द एंड ऑफ द इनिंग्स इम्पुटेस प्रोव्हाइड केला आपल्या इनिंगला. भुवनेश्वर कुमार वॉज आउट फॉर 0. चमिका करुणारत्नेनी. आणि आपण श्रीलंकेच्या बॉलिंग ॲनालिसिसवर येऊया. दिलशान मधुशंकाने त्याच्या करिअरचा वन ऑफ द बेस्ट परफॉर्मन्स केला. 4 ओव्हरमध्ये 24 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. महेश तीक्षणाने 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन सॉलिटरी विकेट घेतली. जसं की तुम्हाला माहिती आहे की तो पॉवर प्लेमध्ये बॉलिंग करतो. त्यांनी खूप चांगला कंट्रोल केला डिस्पाईट द फॅक्ट दॅट रोहित शर्माने त्याला थोडेसे शॉट्स लावले. चांगली टेम्परमेंट होती त्याची अँड ही स्टक टू हिज प्लॅन्स विथ दिलने आउटसाईड दी ऑफ स्टंप बॅट्समनला. आणि रिस्पेक्टेबल फिगर्स आहे. चमिका करुणारत्नेनी 4 ओव्हरमध्ये 27 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. शेवटी इंडियन बॅट्समनला त्यांनी पुष्कळ कंट्रोल केलं आणि कटर्स ऑफ कटर बाउन्सर स्लोअर वन त्याच्याकडे पुष्कळ व्हेरिएशन आहे आणि सगळे व्हेरिएशन डिस्प्लेवर होते. लेंथ त्याची हार्ड लेंथ असते जेणेकरून तो बॅटच्या खाली जास्त करून बॉल देत नाही बॅट्समनला मारायला. सो इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. आणि पिच जसं इनिंग्स इंडियाची जात होती चांगलं होतं बॅटिंगला. सो त्याचा पण ॲडव्हान्टेज श्रीलंकाला सेकंड इनिंग्समध्ये मिळाला. बट डिस्पाईट द फॅक्ट दॅट द पिच बिंग नाईस 4 overs 27 runs 2 wickets इन द डेथ ओव्हर इज अ व्हेरी गुड परफॉर्मन्स बाय चमिका करुणारत्ने. आशिता फर्नांडोचा चांगला दिवस नव्हता आज. स्किपरने त्याला पूर्ण 4 ओव्हरचा कोटा पण कंप्लीट केला नाही. 2 ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या त्यांनी. आणि 1-2 हसरंगा वॉज द बिगेस्ट डिसअपॉइंटेड इन माय एस्टिमेशन फॉर श्रीलंकन बॉलिंग. 4 ओव्हरमध्ये फक्त 39 धावा दिल्या. एक पण विकेट घेतली नाही त्यांनी. आणि असे दिवस होत असतात. श्रीलंकन मॅनेजमेंटला त्याच्याकडनं जास्त अपेक्षा होत्या कारण IPLमध्ये तो खेळतोय 2 सीझन्सपासनं. पुष्कळ इंडियन बॅट्समनच्या स्ट्रेंथ आणि विकनेसेस त्याला माहिती आहे. बट इट वॉज नॉट हिज डे. आणि दासून शानकाने 2 ओव्हरमध्ये 26 धावा देऊन 2 विकेट्स घेतल्या. त्यांनी पण हातभार लावला टीम इंडियाचा स्कोअर 190पर्यंत न पोचायला. चांगले व्हेरिएशन्स मिक्स केले अँड डिस्पाईट द फॅक्ट दॅट ही वेंट फॉर 13 runs पर ओव्हर. 2 विकेट्स ही विल टेक ॲट एनी डे ऑफ द वीक. आपण ॲनालाइज करूया श्रीलंकाची बॅटिंग. 174वर 4 19.5 ओव्हर विथ जस्ट 1 ball टू स्पेअर. ही श्रीलंकासाठी वन ऑफ द मोस्ट हिस्टॉरिक विक्टरीज आहे कारण जसं की तुम्हाला माहिती आहे 2015 नंतर श्रीलंकेचा जो ट्रान्झिशन पिरियड आहे तो संपतच नाही आहे आणि टीम इंडिया हॅज गॉन फ्रॉम स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ आफ्टर दॅट. सो आधीसारखं राहिलं नाही. आधी इंडियावर जे श्रीलंका मॅचेस खूप कॉम्पिटेटिव्ह व्हायच्या 2015च्या आधी. बट यावेळेला टीम इंडियाच फेवरेट असते अँड राईटफुली सो. बट श्रीलंकाने खूप चांगलं परफॉर्मन्स केले स्पेशली देअर ओपनर्स पाथुम निसंका आणि कुशाल मेंडिसनी. पाथुम निसंकाने 52 धावांची खेळी केली 37 चेंडूंमध्ये. 4 चौकार 2 षटकार. आणि कुशाल मेंडिसनी 57 धावांची खेळी केली 37 चेंडूंमध्ये. त्याच्यामध्ये 4 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. दोघांनी खूप अग्रेसिव्ह टेम्पलेट फॉलो केला. इंडियन बॉलर्सला सेट व्हायचा वेळ दिला नाही. त्यांची लाईन आणि लेंथ डिस्टर्ब केली. त्यांचा रिदम डिस्टर्ब केला. कारण कोणत्या पण बॉलरला समजा जर एक शॉट बसला किंवा 2 शॉट एका ओव्हरच्या स्टार्टिंगलाच बसून गेले तर त्याची लेंथ थोडीशी वेवर होऊन जाते आणि तेच झालं. खूप चांगलं यूज ऑफ द फीट केले स्पेशली पाथुम निसंकाने. ऑफसाईडवर थ्रू द कवर्स खूप छान खेळ केला आणि ही वॉजंट परफॉर्मिंग अप टू हिज पोटेन्शियल. बट या मॅचमध्ये त्यांनी सगळी त्याची जी विकनेस होती ती झाकली आणि त्याचं जे टॅलेंट होतं ते जगासमोर पुढे आलं. जसं की तुम्हाला माहिती आहे की पाथुम निसंका हे नाव 2021च्या वर्ल्ड कपमध्ये पूर्ण वर्ल्ड क्रिकेटला कळून गेलं होतं. ही इज स्टील व्हेरी टॅलेंटेड बट त्याला फक्त त्याचं टॅलेंट परफॉर्मन्समध्ये कन्वर्ट करायचं होतं. अँड आय होप ही कॅरीज फॉरवर्ड फॉर श्रीलंका. इज अ ग्रेट टॅलेंट. कुशाल मेंडिससाठी पण हा चांगला अनुभव होता.
जर तुम्ही कुशाल मेंडिसचं करिअर फॉलो केलं आहे, हॉट अँड कोल्ड जातं. 57 धावा 37 चेंडूंमध्ये या गेममध्ये श्रीलंकेविरुद्ध आणि अफगाणिस्तान विरुद्ध आणि बांगलादेश विरुद्ध पण त्यांनी सुरेख खेळी केली. आणि माझ्या मते हा हिज इन द बेस्ट फॉर्म ऑफ हिज करिअर्स. मे लॉंग हिज पर्पल पॅच कंटिन्यू. श्रीलंकन फॅन्स अशीच अपेक्षा करत असतील. चरित असा लंकाला कन्सिक्युटिव्ह फेलियर आलं, चौथं. ही इज वोफुली आउट ऑफ फॉर्म. आणि कधी कधी होतं असं. 0 रन्स 3 चेंडूमध्ये बॉम्बे डक. युझी चेलनी त्याला आउट केलं आणि युझी चेलनी मिडल ओव्हर्समध्ये सुरेख गोलंदाजी केली. जसं की तुम्हाला माहिती आहे, लास्ट मॅचमध्ये ही वॉज वन ऑफ द रिझन्स दॅट इंडियन बॉलिंग डिडंट परफॉर्म वेल. बट त्यांनी जसं की माहिती की वेन इज बॅक इज अगेन्स्ट द वॉल, तो खूप चांगला कमबॅक करतो. आणि यावेळेला पण त्यांनी सिद्ध केलं आहे की वाय यू शुडंट ओव्हरलुक चहल फॉर द T20 वर्ल्ड कप स्क्वॉड. 3 विकेट सक्सेशनमध्ये मिळवून दिला. 97 0 टू 110 3 अशी श्रीलंकाची त्यांनी अडचण करून टाकली. चांगलं व्हेरिएशन यूज केलं, लूप दिली, फ्लाईट दिली, न घाबरता, डिस्पाईट द फॅक्ट दॅट श्रीलंकन ओपनरवर टेकिंग अ लायकिंग टू फुलर डिलिव्हरीज. आणि चहलला त्याचं फळ मिळालं. धनुष्का गुणथिलक्याला रविचंद्रन अश्विनने आउट केलं, ज्याला रवी बिश्नोईच्या जागी या मॅचमध्ये इन्क्लूड करण्यात आलं होतं. इट्स हार्ड ऑन रवी बिश्नोई, बट आय कम्प्लिटली अंडरस्टँड द मॅनेजमेंट अँड सिलेक्टर्स डिसिजन. कारण रविचंद्रन अश्विनला आत्ता गेम टाईम नाही दिला तर मग केव्हा देणार. आणि समजा जर त्याला गेम टाईमच द्यायचा नव्हता, देन व्हॉट वॉज द नीड टू इन्क्लूड हिम इन द स्क्वॉड इन द फर्स्ट प्लेस. सो छान त्यांनी गोलंदाजी केली. 4 ओव्हरमध्ये 32 धावा जरूर दिल्या, बट ही टूक अ सिंगल विकेट ऑफ धनुष्का गुणथिलके विच पुट मोर प्रेशर ऑन द श्रीलंकन बॅटिंग लाईनअप. 1 धावा केल्या धनुष्का गुणथिलकेने 7 चेंडूंमध्ये. भानुका राजपक्षे त्याचे जे लस्टी ब्लोज होते डाऊन द ऑर्डर, दॅट वॉज लाईक द डॅगर टू द हार्ट फॉर टीम इंडिया असं मी म्हणेल. 25 रन 27 चेंडूंमध्ये 2 षटकार लगावले त्यांनी. आणि जी बाजी आपल्या स्पिनर्सनी आणली होती ती परत फिरवून गेली असं पण म्हणता येईल. आणि दासून छानकाने 33 धावा केल्या 18 चेंडूंमध्ये. ही वॉज राईटफुली ॲडजस्ट द मॅन ऑफ द मॅच. जसं की तुम्हाला माहिती आहे की त्याने 2 विकेट्स पण घेतल्या, 4 चौकार 1 षटकार. आणि रिषभ पंतनी पहिल्या बॉलला त्याची स्टंपिंग ॲक्च्युली मिस केली होती. इट वॉज अन इझी चान्स बाय टुडे स्टँडर्ड्स. बट हीच आपली स्टोरी होती. जसं की मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला की 6 वेळेला बॉल वरती होता तरी नन ऑफ द फिल्डर्स कुड गेट टू इट. लास्ट बॉलला पण रिषभ पंतनी रनआउट मिस केला होता, त्यांनी खूप वेळ घेतला होता तरी. आय डोंट नो वाय डिडंट ही हिट द स्टम्प्स. आणि पुष्कळ इंडियन फॅन्सला MS धोनीची आठवण आली, ज्या वेळेला बांगलादेश विरुद्ध त्यांनी लास्ट बॉलला रनआउट केला होता. बट इट शोज दॅट रिषभ पंत इज नो MS धोनी. बट एनिवेज या अवॉइडेबल चुका होत्या. रिषभ पंतने समजा पहिली स्टंपिंग जरी केली असती तरी इंडिया ती मॅच जिंकली असती. आणि लास्ट बॉलवर रिषभ पंतने ज्या वेळेला थ्रो केला तो स्टंपला लागला नाही, बॉल अर्शदीपकडे गेला. त्यांनी पण खूप छान प्रयत्न केला वाचवायचा. त्याचं लक असं खराब आहे की फर्स्ट सुपर 4च्या गेममध्ये पण त्याला पाकिस्तान विरुद्ध 7 रन डिफेन्स करायचे होते. ही डिड एक्सिडिंगली वेल. आणि या मॅचमध्ये पण त्याला 7 रन डिफेंड करायचे होते. ही ऑल्सो परफॉर्म वेल. सो अर्शदीप पण स्टंपला मारू शकत होता नॉन स्ट्रायकर एंडला, बट बोथ मिस्ड अँड वी लॉस्ट द मॅच. सो व्हेरी अनफॉर्च्युनेट फॉर टीम इंडिया. आणि खूप अपेक्षा आणि एक्सपेक्टेशन्स होत्या. नाव वी ऑलमोस्ट आर बंडल्ड आउट फॉर द एशिया कप. फिलिंग चांगली नाही आहे, बट वी हॅव टू टेक दिस ॲज अ बिटर पिल अँड सॉलो इट. काय दुसरा उपयोग नाही आहे. आणि श्रीलंकेसोबत आज लक पण होतं, बट आय थिंक फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. त्यांच्या ओपनर्सनी जो टेम्पलेट सेट केला, दे डिझर्व टू विन. सो तुम्हाला माझे या मॅचवरचे व्ह्यूज कसे वाटले जरूर खाली न विसरता कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉन प्रेस करा पुढच्या नोटिफिकेशनसाठी. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन एव्हरीवन बाय अँड प्लीज सबस्क्राईब. इट्स अ रिक्वेस्ट.